अध्याय 73 मेघनादेश्वर महिमा वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेच्च राजेंद्र मेघनादमिति स्मृतं जलमध्ये महादेवो यत्र तिष्ठत्यदर्शति दर्शितः। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले राजेंद्र त्यानंतर मेघनाद नावाने स्मरलेल्या तीर्थास जावे, जिथे कोणाच्याही दृष्टीस न पडणारे जलात स्थित श्री महादेव आहेत। राजा युधिष्ठिरने विचारले, हे द्विजोत्तम, उत्तर व दक्षिण किनारे सोडून श्री महादेव कोणत्या कारणास्तव पाण्यात स्थित आहेत? मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले, हे प्रिय, हे आख्यान महापुण्यदायी व कानांना सुखावह आहे। जे पुराणात ऐकले तेच मी तुम्हाला सांगेन। प्राचीन काळी त्रेतायुगात देवांना कंटकरूप त्रैलोक्य विजयी सुरासुरांना भयंकर पुलस्त्य वंशाचा राक्षस रावण वरदानामुळे देव, दानव, यक्ष, गंधर्व, सर्प व राक्षसांकडून न मारण्यायोग्य होऊन पृथ्वीवर भ्रमण करत होता। त्या रम्य देवपर्वतावर स्वबलामुळे अहंकारित मय नावाने प्रसिद्ध हा महाशक्तिमान दानवही राहत होता। तेव्हा रावण त्याच्या जवळ जाऊन विनयपूर्वक उभा राहिला आणि दान सन्मानाने पूजित मय दानवास त्याने विचारले, हे बलिष्ठ पद्मपत्राक्षी पूर्ण चंद्राप्रमाणे मुख असलेली ही कन्या कोणाची आहे? हिचे नाव काय आहे? हिचे नाव काय आहे? ही कोणत्या कारणास्तव तपस्या करते? मय दानवाने सांगितले, मी दानवांचा श्रेष्ठ अधिपती मय आहे। ही तेजवती माझी भार्या आहे व मंदोदरी माझी शुभ कन्या पतीसाठी तप करत आहे। मदोन्मत्त अहंकारी रावणाने नम्रपणे म्हटले, देवदानवांचा अहंकार तोडणारा मी पौलस्त्य म्हणजेच रावण राजा आहे। हे महाभाग, मी आपल्यास प्रार्थना करतो की आपण मला कन्या देण्यायोग्य आहात। श्री ब्रह्मदेवाचा वंश जाणून मय महात्म्यानेही विधिपूर्वक स्वकन्या दान केली। निशाचरांकडून पूजित तो दानव रावण त्या कन्येला घेऊन निघाला। दिव्ययानावर आरूढ होऊन तो निज पत्नीसहित विहार करत होता। त्या श्रेष्ठ रावणाने एक पुत्र उत्पन्न केला। उत्पन्न होताच त्या पुत्राने महाप्रलयंकारी मेघाप्रमाणे आवाजाने लोकांना निस्तब्ध केले। तो घोर आवाज ऐकून श्री ब्रह्मदेव भयभीत झाले आणि त्यांनी त्यास मेघनाद नाव दिले। त्यानंतर त्या मेघनादाने महाउग्र तप करून पार्वती देवी सहित श्री महादेवास प्रसन्न केले। व्रत, नियम, दान, होम, जप अन दिव्य कृच्छ चांद्रायणाने स्वशरीरास क्लेश देऊन तप करत कैलास पर्वतावर जाऊन श्री ब्रह्मदेवाचे लिंग घेऊन तो दक्षिणामुख यात्रा करू लागला। स्नान करण्याच्या इच्छेने त्या महाबलवान मेघनादाने श्री नर्मदा तटावर उतरून लिंगरूपी श्री महादेव हाती धरून त्याचे पूजन केले। हे नृपश्रेष्ठ, जप केल्यावर अतिदूर लंकेत जाण्याच्या इच्छेने त्या मेघनादाने डाव्या हाताने तिथे पडलेले एक लिंग उचलले। रावणपुत्र आधीचे आणि ते दुसरे लिंग भक्तिपूर्वक उचलू लागला तेव्हा श्री महादेवाचे महालिंग श्री नर्मदाच्या जलात पडले। नंतर त्या शिवलिंगाने म्हटले, रक्षण करा, रक्षण करा। तोपर्यंत दुसरे शिवलिंगही श्री नर्मदाच्या उत्तर तटावर पडले। ते अतिसुंदर शिवलिंग तिथे मेघनाद या नावाने विख्यात झाले। जे लिंग जलामध्ये स्थित झाले त्याचे मध्यमेश्वर नाव आहे। जेव्हा ते जलामधले लिंग मेघनादाने उचलायचा प्रयत्न केला तेव्हा ते 7 पावले विस्तृत झाले। या प्रकारे त्या दोन्ही लिंगांचा संकेत जाणून राक्षसांनी पूजित असा तो राक्षस आकाश मार्गाने निघून गेला। तेव्हापासून ते तीर्थ मेघनाद तसेच मेघारव या नावांनी विख्यात आहे। श्री नर्मदाच्या उत्तर तटावर खेटक नावाचे उत्तम तीर्थ आहे। पूर्वेला सर्व पापनाशक गर्जन नावाचे तीर्थ आहे। जो मनुष्य 1 दिवस रात्र व्रत करून त्या तीर्थात स्नान करतो त्याचे चिरकाळ कल्याण होते। त्या तीर्थात जो पिंडदान करतो त्याचे पितर स्वर्गात 12 वर्ष तृप्त असतात। त्या तीर्थक्षेत्री योगींना प्राप्त होणारे फल त्या तीर्थात ब्राह्मणांना भोजन देणाऱ्यास निसंशय प्राप्त होते। जो तिथे देहत्याग करतो त्यास पुनर्जन्म नसतो, असे श्री महादेवाने सांगितले आहे।
राजा या उत्तम गजेश्वर तीर्थाबद्दल सांगितले, ज्याच्या केवळ स्मरणाने सुद्धा पापनाश होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील मेघनादेश्वर महिमा वर्णन नावाचा 73वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे रावण आणि मंदोदरी यांचा पुत्र मेघनाद यांनी इथं यांच्या हातून इथं शिवलिंग स्थापित झालेलं आहे. तर असं हे मेघनाद तीर्थ आहे. अध्याय 74वा दारुतीर्थ महिमा वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेच्च राजेंद्र दारुतीर्थम मनुत्तमं दारुको यत्र संसिद्धिमिन्द्रस्य दयितसखा. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर उत्तम दारुतीर्थास जावे, जिथे इंद्रदेवाचा प्रियमित्र दारुक सिद्ध झाला. राजा युधिष्ठिरने विचारले, हे पूज्य अनघ, प्राचीन काळी दारुकने कसे तप केले? त्या पापनाशक तपाच्या आचरणासंबंधी मी ऐकू इच्छितो. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महात्मा, ऋषींच्या प्रत्यक्ष घडलेला पुरातन विचित्र वृत्तांत मी कथन करतो. इंद्राचा सारथी मातलीने पूर्वकाळात काही कारणाने निजपुत्रास शाप दिला. शापामुळे थरथर कापत दारुकने कल्याणदायक देवेंद्राचे पाय पकडून विचारले, हे सुरेश्वर, पित्याने शापित अशा या अनाथाच्या घोर शापाचा अंत कोणत्या कर्माने होईल? इंद्रदेव वदले, तू श्री नर्मदाच्या तटावर जाऊन युगांतपर्यंत राहा व श्री महादेवास प्रसन्न कर. त्यामुळे तुझा पुनर्जन्म होईल. तू यदुकुळात दारुक नावाने संबोधिला जाऊन मनुष्य योनीत विद्यमान शंख, चक्र व गदाधारी देवेश श्री नारायणाला रथावर चढवल्यामुळे सिद्धी प्राप्त करशील. त्यानंतर तेजरहित दारुक इंद्रदेवासमोर नतमस्तक होऊन पृथ्वीवर आला. श्री नर्मदाच्या तटावर तो जप होम करू लागला. नानाविध व्रत व उपासांनी त्याला शारीरिक द्रौबल्य प्राप्त झाले, तरी तो वरदायी महात्मा शूलपाणी श्री महादेवाची महाभक्तीने युगांतापर्यंत पूजा उपासना करत होता. त्यानंतर अंशात्मक श्री विष्णूचे अवतरण झाल्यावर दारुकही अतिबुद्धिमान झाला. जगन्नाथ श्री नारायणाला प्रसन्न केल्यावर त्यास उत्तम गती प्राप्त झाली. हे सुव्रत, श्री शंकराने पूर्वी मला जे कथन केले ते दारुक तीर्थाच्या उत्पत्ती संबंधी मी सांगितले, तेव्हा आश्चर्याने बुद्धिमान राजा युधिष्ठिराच्या अंगावर काटा आला. श्री मार्कंडेय वदले, त्या तीर्थात विधिपूर्वक स्नान, संध्योपासना व पितरांचे तर्पण करून देहत्याग करणाऱ्यास अश्वमेधाचे पुण्यफल प्राप्त होते. स्नान, दान, तप, होम, स्वाध्याय व पितरांचे तर्पण आदी केलेले सर्व शुभकर्म अक्षय लाभते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील दारुतीर्थ महिमा वर्णन नावाचा 74वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे त्यांनी दिलेलं आहे, इंद्रदेवाचा प्रिय मित्र दारुक सिद्ध झाला. तर इंद्रदेवाच्या मित्राला त्यांच्या वडिलांनी शाप दिला होता, त्यातून मुक्त होण्यासाठी इथे श्री नर्मदा तटावर त्यांनी तपस्या केलेली आहे आणि ते त्या शापातून मुक्त झालेले आहेत. तर असं हे तीर्थ आहे दारुतीर्थ. पुढील अध्याय आहे अध्याय 75वा देवतीर्थ महिमा वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेच्च राजेंद्र देवतीर्थमनुत्तमं यत्र देवास्त्र स्त्रिंशत तप्त्वा सिद्धिं परां गताः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर उत्तम देवतीर्थास जावे, जिथे 33 देवता तप करून परमसिद्धिप्रत झाल्या. पूर्वी देव व दैत्यांच्या युद्धात बलवान अहंकारी दैत्यांनी देवांसहित इंद्रदेवास स्वराज्यातून भ्रष्ट केले. निज हत्ती, घोडे, रथ व अन्य वाहनाच्या समूहांनी देवांच्या सेनेचे मर्दन करून त्यांना प्रहरांनी जर्जर केले. द्रौबल्यामुळे त्यांनी पळकुटा मार्ग स्वीकारला. जंभ, शुंभ, निशुंभ, तुहुंड ग्रहक
आदीसहित बलवान दैत्यांनी बाधा निर्माण केल्यामुळे सर्व देव श्री ब्रह्मदेवाकडे गेलेत. श्रेष्ठ ब्रह्मदेवाला प्रणाम करून इंद्र व अग्नी आदी देवांनी त्यांच्या विकलावस्थेचे वर्णन केले. हे महाभाग, पहा पहा, आमचे दानवांनी हाल केले आहेत. त्यांच्यामुळे त्रस्त आम्ही सर्व पत्नी व मुलाबाळांसह आपल्यास शरण आलो आहोत. हे देवेश, सर्व लोक पितामह, आपण आमचे रक्षण करा. हे सुरेशान, आपल्याशिवाय आमची अन्य गती नाही. श्री ब्रह्मदेव वदले, हे देवांनो, दानवांच्या नाशाकरता श्री नर्मदा तटावर राहून तुम्ही तप करा, कारण तपच परमबल आहे. सर्व पापक्षय करणारे पुण्य श्री नर्मदा जल सोडून अन्य कोणते मंत्र, विद्या वा पराक्रम यावर उपाय नाही. दारिद्र्य, व्याधी, मरण, कैद, पीडा हे सर्व पापाचे फल आहे असे मला वाटते. हे जाणून यथाविधी तप करा व सर्व श्री महादेवाच्या लिंगाचे पूजन करा. तुम्हाला अभय प्राप्त होईल. इंद्र, अग्नी आदी देव श्रेष्ठ श्री ब्रह्मदेवाचे वचन ऐकून श्री नर्मदा तटी आलेत. त्यांनी तिथे अनेक कल्प उग्र तप केल्यामुळे त्यांना महासिद्धी प्राप्त झाली. तेव्हापासून ते तीर्थ देवतीर्थ या नावाने प्रसिद्ध झाले. त्रैलोक्यात सर्व पापनाशक म्हणून त्याची कीर्ती आहे. जो श्रद्धावान मनुष्य तिथे मनापासून भक्तीने यथाविधी स्नान करतो त्यास मुक्ती फल प्राप्त होते. सर्व देवांनी पूजिलेल्या त्या देवाचे जो पूजन करतो त्यास अश्वमेध यज्ञाचे उत्तम फल प्राप्त होते. हे राजा, त्या तीर्थात जो ब्राह्मण भोजन देतो तो सदा तृप्त राहतो. तिथे पर्वत वर्धिनी एक रम्य पुण्य देवशिला आहे. त्या देवतीर्थात संन्यास घेऊन मरण पावणाऱ्यास अक्षय गती मिळते. तिथे देहत्याग करणाऱ्यास रुद्रलोक प्राप्त होतो. स्नान, जप, होम, स्वाध्याय, देवपूजन या प्रकारे जे पुण्य वा पाप तिथे होते ते सर्व अक्षय होते. हे भरतवंशोत्पन्न राजा, या प्रकारे विधी व तीर्थोत्पत्ती सांगितले आहे, ज्यामुळे सर्व तीर्थात देवतीर्थाचे चरित्र अत्युत्तम आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील देवतीर्थ महिमा वर्णन नावाचा 75वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे आधी मेघनाद, रावणाचा पुत्र मेघनाद यांनी स्थापन केलेलं, त्यांच्या हातून स्थापन झालेलं, म्हणजे नकळत ॲक्च्युली खरं तर त्यांच्या हाती असलेलं शिवलिंग आहे ते नर्मदा जलात पडतं आणि ते तिथे स्थिर होत राहतं तिथेच, आणि त्यामुळे ते लिंग तिथं मेघनादेश्वर लिंग नावाने प्रसिद्ध झालं, मेघनाद तीर्थ. त्यानंतर इथे इंद्रदेवाचा मित्र दारुक, त्यांनी जिथं तपस्या करून ते शापमुक्त झाले ते दारू तीर्थ आपण पाहिलं. त्यानंतर आता इथं 33 देवतांनी, इंद्रदेवासहित 33 देवतांनी जिथं तपस्या करून सिद्धी प्राप्त केली ते म्हणजे देवतीर्थ. असे हे 3 तीर्थ आपण 3 तीर्थांची महिमा आपण पाहिला. तर अशा प्रकारे इथे वेगवेगळे, एका बाजूला देवतांनी पण तप केले आणि दानवांनी पण तप केलेलं आहे. असा हा नर्मदा तट आहे, जिथे सर्वजण आश्रय घेऊन सर्वांचा उद्धार झालेला आहे. अध्याय 76वा. नर्मदेश्वर कीर्तन. नर्मदेश्वर कीर्तन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेच्च राजेंद्र गुहावासिति चोत्तमं यत्र सिद्धो महादेवो गृहावासिति शंकरः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर गुहावासी या उत्तम तीर्थास जावे, जिथे गुहावासी नावाने कल्याण करणारे श्री महादेव सिद्ध झालेत. राजा युधिष्ठिरने विचारले, हे विपेंद्र, कोणत्या कारणास्तव श्री महादेव गुहावासी संबोधिले आहेत? हे अनघ मला विस्तारपूर्वक सांगावे. मी सर्व श्रवण करण्याची इच्छा करतो, कारण मला खूप आश्चर्य वाटते. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे महाबुद्धिमान राजा, तुम्ही जो महाप्रश्न केला त्याचे पुराणात महाविस्तृत वर्णन आहे, जे मी वृद्धत्वामुळे करू शकत नाही. पूर्वी दारुवनात देवासम ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यासी राहत होते. स्वधर्मात रत असलेल्यांनाच परमपद म्हटले आहे. तेव्हा वसंत ऋतूत काही कारणास्तव पार्वती देवीसह श्री महादेव यानावर आरूढ होऊन जात होते.
वेदघोषाने निनादित ते स्थान त्यांनी पाहिले. सर्व पापांचा क्षय करणारे ए जा रहित ते स्थान पाहून प्रसन्न झालेल्या पार्वती देवीला आनंदाने सद्गदित वाणीने त्या तपस्वींच्या पत्नींना पाहून श्री महादेव बदले, हे हिमनंदनी, निजपतीला सोडून या तपस्वींच्या पत्नी अन्य देव व धर्माचे ध्यान करत नाहीत. श्री महादेवाचे वचन ऐकून आश्चर्याने पार्वती देवी म्हणाली, महादेव, आपण सांगितले की या पत्नी पतिधर्मात तत्पर आहेत, तेव्हा हे प्रभू, आपण कामदेव होऊन त्यांचे आचरण विचलित करा. श्री महादेवाने समजवले, हे प्रिय देवी, हे तुझे वचन रुचत नाही, कारण ब्राह्मण महात्मा असतात. त्यांना अप्रिय असे काम कोणी करत नाही. क्रोधरूप अस्त्र असलेले ब्राह्मण असतात, तर चक्र अस्त्र असलेले श्री विष्णू असतात. चक्रापेक्षा ब्राह्मणाचा क्रोध तीक्ष्ण असतो. यामुळे कोणी ब्राह्मणाला क्रोधित करत नाही. त्रैलोक्यात असे देव, लोक, नाग व असुर दिसत नाहीत, ज्यांना क्रुद्ध ब्राह्मणांनी नष्ट केले नाही. बहुधा ब्राह्मणांनी कोपित स्वर्गभोग उपभोगू शकत नाही. पृथ्वी देवता महाभाग्यवान ब्राह्मण ज्यांच्यावर प्रसन्न असतात, त्यांना धर्म, अर्थ, काम व मोक्षाचा निस्संदेह लाभ होतो. हे महाभाग्यशाली, तू हे जाणून हा हट्ट सोड. सुख स्वाधीन असावे असे वाटत असल्यास लोकविरुद्ध हे काम करू नकोस. पार्वती देवी रुसली, महादेव, मी आपणास प्रिय नाही, तेव्हा मी आपणास वश होणार नाही. हे सुव्रत, त्यापेक्षा अनितीने या सर्व स्त्रियांचा धर्म भ्रष्ट करावा. हे प्रभू, या त्रैलोक्यात आपणास काहीही अशक्य नाही. हे देव, आपण हे काम त्वरित करावे. मला याबाबत अतिशय कुतूहल आहे. पार्वतीच्या प्रेमात व हितात तत्पर श्री महादेव योग्याचे रूप धारण करून दारुवनात गेले. चंद्रभूषण श्री महादेव महासापाने जटाजूट बांधून, कवच व सुवर्णकुंडल धारण करून, व्याघ्र चर्म परिधान करून, हार व केयुराने भूषित, नुपुरांच्या नादाने पृथ्वी थरथर कापत असताना वीरांच्या घंटांसम नाद करणाऱ्या महाडमरूचा आवाज करत प्रभातकाळी दारुवनात गेले. तिथे पुष्प व फळमुळे खाणारे सर्व ब्राह्मण खूप जणांसह पठन करून इतस्ततः निघून गेले. हे भरत वंशोत्पन्न राजा, श्री महादेवाचे ते आश्चर्यकारक रूप पाहून तरुणी मदोन्मत्त व कामभावनेने कलुषित झाल्या. ते परमस्वरूप पाहून त्या वराडनांना दुःख झाले. कामरूप श्री महादेवाला पाहून त्यांच्यात विकार उद्भवला. हे नृपोत्तम, वर हात केलेल्या त्या स्त्रियांनी परिधान केलेले कपडे अंगावरून घसरले तरी त्यांना त्याचे भान नव्हते. काहींना भिक्षा देण्याची इच्छा असूनही हातपाय हलविण्यास त्या असमर्थ होत्या. कोणी रूपयौवनाने गर्वित स्त्री, कुशीत असलेले मूल विसरली होती. कोणी काममानाने विद्ध स्त्री दोन्ही हाताने स्तन धावत होती. काही विश्वास सोडत काहीच बोलत नव्हत्या. या प्रकारे श्री महादेवाने त्या सर्व पतिव्रता स्त्रियांना धर्मभ्रष्ट केले. स्वधर्मापासून विचलित झालेल्या व शीघ्रतेने दाराबाहेर पाऊल टाकलेल्या त्या स्त्रियांना पाहून सर्वांना एकत्रित करून व त्यांच्यात क्षोभ निर्माण करून श्री महादेव अंतर्धान पावले. त्यानंतर सर्व ब्राह्मणांनी पाहिले की सर्व स्त्रिया श्री महादेवामुळे गडबडल्या. तेव्हा ते क्रोधित झाले. एक क्रोधयुक्त ब्राह्मण दंड हाती घेऊन धावला. कोणी हाती कुऱ्हाड घेऊन तर कोणी मुठीत दर्भ घेऊन धावलेत. या प्रकारे जंगलात आजूबाजूस भ्रमण करून सर्व महात्मा एकत्रित होऊन क्रोधयुक्त वाणीने म्हणाले, आम्ही जे दान होम केले व गुरूंना प्रसन्न केले त्यानुसार आमच्या सत्यकर्माने श्री महादेवाचे लिंग पृथ्वीवर गळून पडावे. सत्याच्या प्रभावाने व ब्राह्मणाच्या वचनाने श्री महादेवाचे लिंग पाहता पाहता पृथ्वीवर गळून पडले. हे भरत वंशोत्पन्न राजा, त्रैलोक्यात हाहाकार माजला. श्री महादेवाचे लिंग गळून पडले. आता महाक्षय होईल. लिंग खाली पडताना महादारुण आवाज झाला. पहाडांची शिखरे खाली पडली. समुद्र सुकू लागले. श्री महादेवाचे लिंग पडल्यावर विमानाने देव व दानव एकत्र येऊन सर्वोत्तम स्थानी राहणाऱ्या श्री ब्रह्मदेवासहित सर्व हात जोडून विविध स्तोत्रांनी श्री महादेवाची स्तुती करू लागले. तेव्हा जगन्नाथ प्रसन्न होऊन देवतांना वरदायी झाले. हे भरत वंशोत्पन्न राजा, शापामुळे लिंग पृथ्वीवर पडल्यावर श्री महादेवाने दारुवनात जाऊन ब्राह्मणांना प्रसन्न केले.
विश्वामित्र, वसिष्ठ, जाबाली, काश्यप आदी मुनींनी एकत्रित होऊन श्री महादेवास म्हटले, महात्मा व बलवान अनादर करण्यास योग्य नसतात. देवेश असूनही जर आपण क्षमायुक्त झालात तर संतापरहित व्हाल. ब्राह्मणांच्या पत्नींना आपण विचलित केल्यामुळे आपले हे उत्तम लिंग गळून पडले. श्री महादेव, हे महापुण्य लिंग होईल. जे पुण्य अग्निहोत्राने व अग्निष्टोम यज्ञाने मिळते ते पुण्य इहलोकात मनुष्यास शिवलिंगाच्या पूजनाने मिळेल. हे रुद्र, देव, यक्ष, गंधर्व, सर्प व राक्षसांना सुद्धा ब्राह्मणांच्या वचनाने हे लिंग महापुण्यदायी होईल. श्री ब्रह्मा, श्री विष्णू, इंद्रदेव व श्री रुद्राच्या दर्शनाने जे फल मिळते ते संपूर्ण फल या शिवलिंगाच्या दर्शनाने मिळेल. हे ऐकल्यावर जगन्नाथ श्री महादेव ब्राह्मणांना नमस्कार करून अत्यानंदाने म्हणाले, ब्राह्मण तर सर्व इच्छा पूर्ण करणारे ओघवते निर्जल तीर्थ आहे, ज्याच्या केवळ वाणीने पापी मनुष्य शुद्ध होतो. कोणतेही तीर्थ, क्षेत्र, ओसाड जमीन वा अरण्य ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ नाही की जिथे जाऊन मनुष्य शुद्ध होईल. पृथ्वीवर गंगा आदी नदीरूप जितकी तीर्थे आहेत ती एक ब्राह्मणाच्या वचनाच्या 16वी कला प्राप्त होत नाही. असे सर्व ब्राह्मणांना प्रसन्न करून त्याची आज्ञा प्राप्त झालेले महाऋषी महादेव उत्तम श्री नर्मदा तटावर गेलेत. चिरकाळ गुहावास नावाच्या महाव्रतात स्थित होऊन सदा जप व ध्यानात मग्न होऊन त्यांनी मौन धारण केले. नियम समाप्त झाल्यावर त्यांनी महेश्वर लिंग स्थापन केले आणि स्तुती करत असताना देवांसहित प्रभू महादेव कैलास पर्वतावर गेलेत. ज्या कारणास्तव श्री नर्मदा तटावर श्री शिवशंकर स्थापित केले गेले त्या कारणामुळे उत्तम नर्मदेश्वर संबोधिले जाते. मोठा माणूस जे जे करतो, छोटाही तेच करतो. तो ज्यास प्रणाम करतो, लोकही त्याच्या पाठीमागे धावतात. हे पांडव, इंद्रियवश झालेल्या मनुष्याने यथाविधी स्नान करून श्री महादेवाचे पूजन केल्यास त्यास अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होते. तसेच पितरांना तीळ, फूल, कुश व जल दिल्यास त्याच्या 21 पिढ्या स्वर्गात आनंद उपभोगतात. त्याचे त्या तीर्थाच्या प्रभावाने दिलेले दान अक्षय होते. हे युधिष्ठिर, जो ब्राह्मणांना सोने, चांदी व तीर्थजल देतो त्यास अग्निष्टोमचे फल प्राप्त होते. अष्टमी व चतुर्दशीला जो नर्मदेश्वराचे विशेष पूजन करतो त्यास जन्माचे फल प्राप्त होते. जो तिथे अनशन व्रताने प्राणत्याग करतो त्यास पुनर्जन्म नसतो. हे श्री महादेवाने मला सांगितले आहे. हे उत्तम नर्मदेश्वरासंबंधी कथन केले. हे राजा, जो भक्तीने हे श्रवण करतो त्यास अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवा खंडाच्या उत्तर भागातील नर्मदेश्वर कीर्तन नावाचा 76वा अध्याय पूर्ण झाला. तर आता हा जो इतिहास आहे घडलेला तो आधीच्या अध्यायात सुद्धा आलेला आहे, पूर्व भागामध्ये आलेलं आहे. तर इथं आता श्री शिवशंकरांनी सुद्धा साधना केलेली आहे आणि ती त्यांनी साधना काय केली आहे, गुहावास नावाच्या महाव्रत त्यांनी तिथं केलेलं आहे. आणि तेव्हा तिथं जे शिवलिंग त्यांनी स्वतः स्थापन केलं तर ते नर्मदेश्वर ह्या नावाने तिथं त्याची पूजा केली जाते. तर असं हे नर्मदा तटीचा इतिहास आहे की जिथं आता पार्वती देवीच्या आग्रहास्तव श्री शिवशंकरांनी तिचं मन इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी ऋषीपत्नी ब्राह्मण पत्नींना तिथं त्यांच्यामध्ये विकार उत्पन्न होतील अशा पद्धतीने वर्तन झालेलं त्यांचं. आणि त्या अरण्यात ते अशा योगीचं रूप धारण करून गेले. तर अर्थात भगवान शिवशंकरांनी जे रूप धारण केलं होतं ते पाहून सर्वजण मोहित पडले आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये विकार चाळवले आणि त्यामुळे ब्राह्मण संतप्त झाले आणि ब्राह्मणांना तृप्त करण्यासाठी आणि त्यासाठी त्यांनी तिथं तपस्या केलेली आहे नर्मदा तटी. तर हे असं तीर्थ आहे जिथे स्वतः भगवान श्री शिवशंकरांनी तपस्या केलेली आहे.